शक्यता। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रोहित पवार मैदानात, वडील राजेंद्र पवार आणि कन्या सई पवारही उपस्थित। मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र, महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याची मागणी, सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर, नागपूरच्या एम्समध्ये दीक्षांत सोहळ्याला राहणार उपस्थित। लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण, घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात बाजारपेठा बंद, परतवाडा अचलपूरमध्ये सकाळपासून रस्त्यावर शुकशुकाट, सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय। बोंधू खरातच्या मालमत्तांच्या 2 गोण्या कागदपत्र जप्त, ईडीच्या 13 जणांच्या टीमनं केली होती छापेमारी, खरातचं घर, कार्यालय आणि इतर ठिकाणांवरून घबाड हाती। नाशिकच्या कॉर्पोरेट कंपनीतील जिहाद प्रकरण, ऑपरेशनल मॅनेजर HR ला आज कोर्टात हजर करणार, फरार आरोपी निदा खानच्या मागावर पोलिसांची पथकं। विश्वस्त पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणेही अटकेत, अभिषेक कडलक आणि ओम कडलक या दोघांना अटक, पुतण्यांच्या मध्यस्थीनं काळाबाजार करत असल्याचा आरोप। नागपूर पालिकेत स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स संपला, भाजपाकडून 6 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब, पालिकेच्या 20 एप्रिलच्या सभेत प्रक्रिया होणार पूर्ण। म्हाडा सोलापुरातील शिवसेना कार्यकारिणी बरखास्त, एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार कारवाई, लवकरच नवी कार्यकारिणी होणार जाहीर। नाशकात शिवसेना विभाग प्रमुखावर कोयत्यानं हल्ला, हल्ल्यात सुयश पाटील गंभीर जखमी, दत्त चौकात रात्री उशिरा 4 ते 5 जणांकडून हल्ला। चंद्रपुरात महसूल अधिकारी कार्यालयात 5 आदिवासींनी घेतलं विष, महसूल प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून उचललं पाऊल, सिमेंट कंपनीनं घेतलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याचा आरोप। मुंबईत मेट्रोच्या कामादरम्यान पुन्हा अपघात, बीकेसीत मेट्रो साईटवर क्रेन उलटली, बीम उचलण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन उलटली। छत्रपती संभाजीनगरला अवकाळीचा इशारा, पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, पावसासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता। हिंगोलीच्या सेनगाव शहरात सिलेंडरचा तुटवडा, केवायसीच्या नावाखाली गॅस लाभार्थ्यांची लूट, गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा। छत्तीसगडमध्ये वेदांता कंपनीत बॉयलरचा स्फोट, स्फोटात 11 जणांचा मृत्यू, 15 मजूर गंभीर भाजले, कामगारांना 500 अंशांची उकळती वाफ लागली। आखातातलं युद्ध आता संपत आलंय, फॉक्स न्यूजच्या मुलाखतीत ट्रम्प यांचं वक्तव्य, ट्रम्प यांच्या विधानानं जगाला दिलासा। अमेरिका इराणमध्ये आता चर्चेची दुसरी फेरी, इस्लामाबाद किंवा जिनेव्हामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती, चर्चेसाठी पाकिस्तान, तुर्की, इजिप्तची मध्यस्थी। इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्याचा परिणाम, लेबनॉनमध्ये 2124 जणांचा मृत्यू, जखमींची संख्या 6921 वर। वन विभागाकडून प्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणी, उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी जीवनदायिनी पाणवठे, येवल्यातील ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रात पाणवठ्यांची सोय। नमस्कार, मी अंकिता जाधव।